लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। तुमच्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसमूहानं स्वागत करतो। या ठिकाणी रामदास पाटील सुलतानकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं अविष्ट चिंतन करण्यात आलेले आहे। काँग्रेस पार्टीच्या वतीने देगलूर व तसेच तालुक्यामधील सर्व लोकांनी आपले नगरसेवक, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, त्या ठिकाणी जलील शेख, सर्व नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच या सर्वांना इथं येण्यासाठी, वाढदिवस साजरा करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण जमलेले आहोत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येवो असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। आता अध्यक्षपद मी या ठिकाणी सर्वांना कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद। कार्यक्रम चालू आहे, भाषणाचा कार्यक्रम संपलेला आहे। स्वागत समारंभाचा कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी प्रारंभ सुरुवात झालेली आहे। सर्व कार्यकर्ते ज्यांनी रामदास पाटलावर अतिशय प्रेम देणारे, प्रेम करणारे या ठिकाणी स्वेच्छेने या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। एका सर्वांनी आपल्या हस्ते साहेबांचा सत्कार करावा, काही करू नका। अतिशय सुंदर अशा ह्या वातावरणामध्ये साहेबांचा अतिशय चिंतन सोहळा अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। सर्व कार्यकर्ते सन्मानाने या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे। सर्व कार्यकर्ते काँग्रेसच्या वतीने व नालेजन्ना यांच्या वतीने एवढा मोठा सत्कार सोहळा आपल्या ठेवण्यात आला आणि एवढी मोठी लोकसंख्या आपल्या मागे आले सोहळ्यासाठी, तर काय म्हणणार आहे? हे जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे। मी दिवसातले 24 तास लोकांच्या दिवस रात्र सेवेत असतो। कुणाला कुठल्या ना ठिकाणी, काही ना काही ठिकाणी मी मदतीचा हातच देत असतो। प्रत्येकाला संकटकाळी मदत करणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, यामुळे इतकी मोठी भव्य अशी जनसंख्या या ठिकाणी सत्काराला माझ्या उपस्थित राहिली। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे एक मोठं प्रोत्साहन आहे, प्रेम आहे, पाठबळ आहे आणि या माध्यमातून भविष्यात मला जनसेवा करण्याची एक चांगली ऊर्जा, ताकद मिळते आणि लोकात आपण काम करत गेल्यानंतर लोक आपल्याला स्वीकारतात। पण तुमचा हेतू शुद्ध पाहिजे, तुमचं काम प्रामाणिक पाहिजे, जनतेच्या सेवेची निष्ठा तुमच्या मनात अगदी पवित्र पाहिजे आणि ती जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले। त्यांच्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी हे लोक उपस्थित झाले, ह्यात माझं भाग्य आहे। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।